योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 19. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 19. स्वर्गात जयोत्सव व कोकऱ्याचे लग्न. स्वर्गात जयोत्सव व कोकऱ्याचे लग्न. ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या समुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या परमेश्वराची आहे, कारण त्याचे न्यायनिर्बंध सत्य व नीतीचे आहेत. ज्या मोठ्या कळवंतनीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे. आपल्या दासाच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे. ते पुन्हा म्हणाले, हालेलुया, तिचा धूर युगानयुग वर चढत आहे. तेव्हा ते 24 वडील व ते 4 प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या परमेश्वराला दंडवत घालताना म्हणाले, आमेन, हालेलुया. इतक्यात राजासनापासून वाणी झाली. ती म्हणाली, अहो, त्याची भीती बाळगणाऱ्या सर्व लहान थोर जनांनो, अहो, त्याच्या दासांनो, आमच्या परमेश्वराचे स्तवन करा. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, बहुत जलप्रवाहाची वाणी व प्रचंड गर्जनांची वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, कारण सर्व सत्ताधारी आमचा प्रभू परमेश्वर याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयास दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. तो मला असेही म्हणाला, ही परमेश्वराची सत्य वचने आहेत. तेव्हा मी त्याच्या पाया पडून दंडवत घालणार होतो, परंतु तो मला म्हणाला, असे करू नये. मी तुझा आणि जे येशू विषयीची साक्ष पटवितात त्या तुझ्या बंधूंचा सोबतीचा दास आहे. दंडवत परमेश्वराला घाल. येशू विषयीची साक्ष संदेशाचे मर्म आहे. विजयशाली ख्रिस्त, विजयशाली ख्रिस्त. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वासू व सत्य असा म्हटलेला त्याचवर बसलेला एक स्वार माझ्या दृष्टीस पडला. तो नीतीने न्यायनिवाडा करतो व लढाई चालवितो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते. त्यावर एक नाव लिहिलेले होते. ते त्याज वाचून कोणाला कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि परमेश्वराचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तरवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने राज्य करील आणि सर्व सत्ताधारी परमेश्वर त्याच्या तीव्र क्रोधाच्या द्राक्षरसाचे कुंड तो तोडविल. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर हे नाव लिहिलेले आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. त्याच्या शत्रूंचा नाश, त्याच्या शत्रूंचा नाश. नंतर मी एका परमेश्वर दूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरास उच्च वाणीने म्हणाला, या परमेश्वराच्या मोठ्या जेवणावळीस एकत्र व्हा. राजांचे मांस, सरदारांचे मांस, बळवानांचे मांस, घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे मांस आणि स्वतंत्र दास, लहान मोठे अशा सर्वांचे मांस खावयास या. तेव्हा ते श्वापद पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करावयास एकत्र झालेली मी पाहिली. मग श्वापद धरले गेले आणि त्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खून धारण केलेल्या
व त्याच्या मूर्तीला भजणाऱ्या लोकास त्याच्यासमोर चिन्हे करून ठकविले होते, ह्या दोहोंना जळत्या गंधकाच्या अग्नी सरोवरात जिवंत टाकण्यात आले. बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तरवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली.